सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पासून पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहुयात ठळक घडामोडी. इचलकरंजी इथं राहणाऱ्या चंद्रकांत हिरालाल शहा यांच्या बँकेतील खात्यावर सुमारे 10 लाख तसंच त्यांच्या पत्नीच्या खात्यावर सुमारे 17,50,000 इतकी रक्कम शिल्लक होती. चंद्रकांत शहा आणि त्यांची पत्नी हे दोघेही वयस्कर असल्यानं त्यांनी त्यांच्या लक्षात राहण्यासाठी त्यांच्या ATMचा पासवर्ड हा ATM कार्डवरतीच लिहून ठेवला होता. त्यातच दिनांक 23 जुलै 2021 रोजी चंद्रकांत शहा यांचे सख्खे भाऊ संजय शहा आणि त्यांची पत्नी हे दोघे त्यांच्या घरी पुराचं पाणी आल्यानं राहायला आले होते. यावेळी चंद्रकांत शहा यांनी त्यांचं स्वतःचं आणि त्यांच्या पत्नीचं ATM कार्ड त्यांचे भाऊ संजय शहा यांना देऊन पैसे काढून आणायला सांगितलं होतं. त्यावेळी संजय शहा यांनी ATM कार्ड घेऊन जाऊन पैसे निघाले नसल्याचं कारण सांगून ते चंद्रकांत शहा यांना परत केले होते. त्यानंतर चंद्रकांत शहा यांना मोबाईलवर मेसेज आल्यानं 29 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान त्यांच्या बँक खात्याच्या ATMवरून एकूण 5,66,000 रुपये काढल्याचं आणि या रकमेतून PNG ज्वेलर्स इथून सोनं खरेदी केल्याचं समजताच त्यांनी त्यांचं ATM कार्ड तपासलं असता त्यात पिवळ्या रंगाचे कागदी पुडे दिसून आले. त्यानंतर चंद्रकांत शहा यांनी त्यांचे भाऊ संजय हिरालाल शहा यांनीच त्यांची फसवणूक केल्याच्या गैरसमजुतीतून संजय हिरालाल शहा यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाणे इचलकरंजी यांच्याकडे भारतीय दंडविधान संहिता 406 अंतर्गत फिर्याद दाखल केली आणि त्या अनुषंगानं संदर्भित पोलीस ठाण्याकडून तपास होऊन प्रथम वर्ग न्यायालय इचलकरंजी यांच्याकडे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर या कामी आरोपी संजय शहा यांच्यातर्फे त्यांचे वकील ॲडव्होकेट रियाज रफिक बांडदार हे काम पाहत होते. या कामाची सुनावणी दरम्यान आरोपीचे वतीनं त्यांचे वकील ॲडव्होकेट रियाज बांडदार यांनी साक्षीदारांचा घेतलेला उलट तपास आणि केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी इचलकरंजी यांनी आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. या कामी ॲडव्होकेट रियाज बांडदार यांना ॲडव्होकेट सचिन कोरवी, ॲडव्होकेट यासिन पेंढारी, झैद मुल्ला, अजीज नदाफ, परवेज मुजावर, साहिल शेख, सुवर्णा जाधव, जिज्ञासा कोलार यांनी सहकार्य केलं.